सिरीजचा लास्ट डे आज ज्योतिबाच्या मंदिरमध्ये. तिथे आम्ही दर्शन करून झालेलं आमचं. 3 मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश आणि चोपडाई मंदिर. गाईस हे चॉकलेट आहे 200 रुपीज. बापरे. आता आम्ही निघालोय. मी आता मालवण सिरीजचा लास्ट डे आज. ज्योतिबाच्या मंदिरात जायचंय. हां एक थोडंसं ज्योतिबाचं दाखवूया ओके. आणि नंतर मग निघणार. साधारणतः तासभर लागेल निघायला. 10 मिनिटात ज्योतिबामध्ये पोहोचू आपण. बघा आता ज्योतिबाच्या मंदिरात वरती जाणार आपण. आणि बघा व्ह्यू. लास्ट डे ऑफ दी मालवण सिरीज. आजच्या आज आम्ही आता घरी निघणार. चलो गाईस, काकाच्या फार्म हाऊसला पण जाम मजा आली. फुल मजा केलेली. आता निघतो. जाम बॅग आहे, वरती जाऊन ब्लॉक करतो. अजून एक ब्लॅग आहे. एंट्रन्स आहे मंदिराच्या आतमध्ये जायची. ज्योतिबाच्या मंदिरमध्ये तिथे आम्ही दर्शन करून झालेलं आमचं. एकदम आतमध्ये मी आतमध्ये दाखवलं नाही. इथून मस्त आहे यार, एकदम भारी दर्शन झालं, एकदम फटाफट झालं. आणि आता सगळे थांबलेत आम्ही इथे. इथून आता निघू आम्ही डायरेक्ट दादाच्या घरी. 3 मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश आणि चोपडाई मंदिर. हो, त्याच्या पलीकडे येते ते ज्योतिबा मंदिर, मेन मंदिर. हे उत्तरेवरून दक्षिणेकडे आले. आपल्या ह्याचं केदारनाथ आहे ना तिकडे, तिकडून इथं आलेलं आहे. आपल्या इथं स्थायिक झालं. म्हणजे ज्या वेळेला इथं आपला राक्षसांचा म्हणजे हाहाकार चालू होता ना, त्यावेळेला ते इथं आले होते आपल्या इकडे. महालक्ष्मी अंबाबाई, कोल्हापूरच्या अंबाबाईंनी त्यांना हाक दिली होती की इथे ज्योतिबा म्हणजे केदारनाथवरून हाक दिली होती. इथून हाक दिली होती केदारनाथला आणि तिकडून ते इथं आले होते. त्यावेळेला ते इथं आल्यावरती परत जायला निघाले होते. त्यावेळेला अंबाबाई कोल्हापूरहून चालत आले होते पायी. तिथून आल्यानंतर त्यांनी थांबवलं देवांना की तुम्ही जाऊ नका, इथं स्थायिक व्हा म्हणून. मग ते इथं थांबले. करून ठेवलं. पाणी नाही इथे ना, ते काय पाणी खाली आहे. हां गायचं सगळं बंद करून ठेवले पॉन्ड्स. आणि हे मंदिर आहे. पूर्ण आम्ही आता गोल राऊंड मारतोय. आणि ठीक आहे मंदिर. पॉझिटिव्हिटी जाम आहे, फुल पॉझिटिव्ह आहे. महिला मंडळ दाखव. बच्चे पॉझिटिव्हिटी जाम आहे पण ना बाप्पा इथे खरंच. इथं करायला तरी दर्शन काय हो, इथे पॉझिटिव्हिटी जाम आहे खरंच. हो काय. एवढी इथं आम्ही दादा पण येतो ना. दादा मी लहान होतो म्हणजे काय बॅचलर तुझ्या वयाचा असताना मी तेव्हापासून इकडे येतोय. काय बोलतो त्या वेळेपासून. आता मला पण आता इच्छा होत चालली असं जागी जायची. माझा आता मुलगाच झाला 22-25 वर्षाचा. मग आता मी पण येणार ना त्याच्यात काय. दरवर्षी चलो कंटिन्यू करू. सोबत दे दाखव. गुलाल उडवतात ना, गुलालाची उधळण मंदिरावर ठीक आहे. चलो प्रथा guys. आहे ती गुलाल उधळायची. ठीक आहे, चला काय जरा कंटिन्यू करू आपण. पुढे जाऊ आता डायरेक्ट त्या दादाच्या घरी जाणार आपण आता. आता नजारे दाखवू ज्योतिबाच्या. आम्ही आता वरती आलो ना, जसं की त्याला नजारे दाखवूया आपण. ज्योतिबाच्या बाजूचं जे वातावरण नजारे आहेत ते खूप छान आहेत. आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो. जेवण झालेलं आहे आणि आता इथून चाललो मी डायरेक्ट आता पुढे. कुठे आलो आपण? मेट्रो आपला मेट्रो मॉलला आला. फूड कोर्टला. फूड कोर्टला. कुठे आता एक्सप्रेस हायवेला. आता लोणावळा. पुढून लोणावळा अजून बाकी आहे. त्याच्यानंतर पूर्ण पुढे आपल्याला उतरायचं आहे पनवेलला, एकांबोलीला. तो गाईस आता आम्ही इथून आता पहिले कळंबोली, इथून पण आता लोणावळा. किती तास लागेल आता आपल्याला जायला? तो गाईस हाफ एन आवर आपल्याला लागेल आता जायला. आणि मग तिथून मग ओला करून तिथून मग बदलापूरला रेडी घरी. तर आता आहे पेट्रोल पंपावर आहे. थोडासा लुक चेक करा, काय विषय नाही. ठीक आहे, जरा कंटिन्यू करतो तुम्हाला जाता जाता. आणि हिला बोबा पाहिजे होता. काय बोबा नाही काय हा मग बोलला काय. जाऊ दे, काय पण असो तुम्हाला दाखवतो काय घेतलं का नाही. गाईस हे चॉकलेट आहे 200 रुपीज. बापरे. उबा पप्पा तुम्ही मला कोणता अजूनपर्यंत एक्सपेन्सिव्ह चॉकलेट आणून दिलं आतापर्यंत? मी डेअरी मिल्क. किती रुपयाचं ते पण जास्तीत जास्त? 100 रुपीजची मॅक्झिमम. 100 रुपीज. देख रहे हो गाइस, लड़के के हम लड़के यार हमारे साथ ऐसे ही होता है. शीर आहे खरंच. लाडकी मुलगी आहे ना त्यांची. काय करणार. चला काय नाही, आता काका यायची वाट बघतोय. काका आला का मग आम्ही इथून
निघू पनवेलसाठी. चलो चलो कंटिन्यू करूया. नाही बघू मला जाम दुःख होते बाई. हा बाबा चला गॅस कंटिन्यू करू. हे गाईस आता आम्ही सध्या आहे कोलंबोली सर्कलला. जस्ट ओला याची वेट करतो. जसे ओला येईल का आम्ही निघणार. आता काका आणि लोक सगळे इथे आहेत थांबलेले सगळेजण थांबलेले आहेत आणि हायवेलाच आम्ही तर नेक्स्ट आता वाट बघतो ओला कधी येते. इथे दाखवते 10 मिनटं. आता 10 मिनटात येईल. 5 मिनटं दाखवतं आहे. 5 मिनटात आली तर ठीक आहे. बघू आता काय वेट करू. ओला आली का मग बदलापूर डायरेक्ट. फिर आपण घरी जाऊन भेटून आरामात सगळे रिलॅक्समध्ये बोलूया. मला खूप काय बोलायचं आहे. आपण बोलू जरा इथं घरी गेलं फ्रेश दिसतो आपण बोलू. ठीक आहे. फायनली आता आम्ही बसलो ओलामध्ये. पप्पा आम्ही सगळे. तर काका पण गेला होता. आता इथून डायरेक्ट बदलापूर. मॉम डॅड अँड हा बोला. चल आता आपल्याला किती टाईम लागेल पप्पा अजून. आता ट्रॅफिकवर डिपेंड आहे. नाही तर 40-45 मिनिटं. ये लोगों सिरियस देखते क्या चल रहा है क्या नहीं. दाखवत राहतो अपडेट देते. डायरेक्ट घरी जाऊन भेटेल. आता माझ्या कॅपॅसिटी आहे मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे ब्लॉग शूट करायसाठी. डायरेक्ट घरी जाऊन भेटू. सो गाईज फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहोत. आफ्टर किती दिवस. 12 दिवस. 10-11 ठीक आहे. 12 तो 12 दिवसानंतर आम्ही आज फायनली घरी आलेलो आहेत. एवढं ट्रॅव्हल करून सगळं करून 12:30 वाजता रात्रीचे 12:30. खरं रात्रीचे 12:30 वाजलेत. थोडा लेट झाला ते सगळं पप्पांचं सामान प्लस चायनीज बिनीज घेण्यात थोडा. तर बाकी तुमचा एक्सपिरियन्स कसा होता पप्पा आपल्या आपण एवढं ट्रॅव्हल केलं आफ्टर लॉंग टाईम. होता. तुमचा एक्सपिरियन्स काय तुम्ही एक्सपिरियन्स त्यासाठी खास तुम्ही सांगा सगळ्यांना की तुम्ही फर्स्ट टाइम गेला तुमच्या नॉलेजच्या ह्याच्यामध्ये. पहिले नेलं ते तुम्हाला आठवत नव्हतं. तुम्ही तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये दाखवायचो की इथं तुम्हाला गेलं तर तुम्हाला थोड्या वेळानंतर आठवतं हा नाही पप्पा मी इकडे आलो होतो. आणि तुम्हाला आत्ताच तुमच्या नॉलेजमध्ये तुम्हाला ते कसं वाटलं. आपलं गाव काय आहे, मालवण काय, कट्टा काय, वराड काय, फॅमिली मेंबर्स कसे असतात, कसा गणपती सेलिब्रेशन आहे. मुंबईचे गणपती तुम्ही एवढे वर्ष बघितलं. आता गावच्या गणपतीमध्ये वेगळेपणा काय वाटला, काय आपुलकी वाटली, काय वाटलं हे तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही आहे ना एक वेगळे हे करा, शेअर करा त्याच्यावरती. सांगा मग सगळ्यांना समजेल. माझाच एक्सपिरियन्स वेल अँड गुड. माझ्या आऊचा पण एक्सपिरियन्स डबल वेल अँड गुड आहे. त्यामुळे एकदम हां. आणि ह्या वेळेला आय ऑलवेज हॅपी कारण माझ्या बेबीचे सगळे विश पूर्ण झाल्या. तिला जे जे गावात गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या. तर मला असं वाटलं नव्हतं जेव्हा मी घरातून निघालेलो ना. खरं सांगतो एकदम घरातून निघालेलो ना तर माझं मन नव्हतं गावाला जायचं. पण नंतर जसं म्हणजे असं कोल्हापूरला गेलो. पहिलं ट्रिप कोल्हापूरची होती आपली. कोल्हापूरला गेलो आपण स्टे केला. तिथे जाम मजा आली. तिथून मग आपण कुठे गेलो नंतर तिथून कोल्हापूरवरून मालवणला गेलो. नाही तिथून आपण मालवणला गेलो. मालवण कट्ट्यावर नाही कट्ट्यावर थोडी घरी गेलो आपण पहिलं. घरी गेल्याच्या नंतर मग तिथून मालवण कट्ट्याला गेलो. तिथे भारी भारी बघायला भेटलं. तर सिंधुदुर्ग स्टेशन बघितलं जे एकदम वेगळंच वाटलं. म्हणजे असं आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटत नाही मेनली. असे स्टेशन होते जे एकदम एअरपोर्टसारखं. पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स केला तो. त्याच्यानंतर मग आपण कुठे गेलो त्या ह्याच्या काकाकडे. त्या काकाचं नाव काय आठवलं. आपण एक उद्या पुन्हा नवीन बोलू. आपण उद्या फ्रेश मध्ये आपण नवीन बोलू. त्याचं नाव काय होतं. प्रसन्न. प्रसन्न काका. मामाच्या माझ्या आईच्या घरी माझी तिथे गेलो. तिथून मग नंतर मग तिथून आम्ही गेलो. आता एवढं सगळं पक्क स्टोरी आहे. तुम्ही बघितलं असेल आख्या ब्लॉगमध्ये एपिसोड आलेत. आय डोंट नो किती एपिसोड आहेत बट तुम्ही बघितलं असेल तुम्हाला आवडलं असेल ही सिरीज. आता ही सिरीज इथेच एंड होते. हां ही सिरीज कारण की आता आम्ही पुढचं नेक्स्ट टाइम परत आता बघू प्लॅन करू लवकरच. नवीन इव्हेंट काहीतरी आम्ही नवीन चांगलंच दाखवू तुम्हाला पण. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. सिरीज आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. अजून नवीन नवीन असे ब्लॉग यायचे बाकी आहेत. अजून खूप काय सजेशन आहे व्हिडिओ बनवण्यासाठी ते पण सांगा. बिंदास कमेंट सेक्शनमध्ये सगळं सांगा. चलो गाइस आज के लिए बस इतना होता है. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए टाटा बाय बाय ना.